रात्री याने आईस्क्रीम आणलं होतं आणि शिवांशला काय भेटलं नाही तो झोपल्यामुळे. तर सकाळी त्याला मी बोलले होते, आम्ही रात्री आईस्क्रीम खाल्लं, तुला शाळेतनं सुटल्यावर देतो तुला आईस्क्रीम. मी म्हटलं लक्षात नसणार त्याच्या येताना, पण बरोबर ते लक्षात ठेवलं होतं. बरोबर ना दुकानासमोर आलो की मला बोलला, मम्मी तू मला सकाळी जाताना बोलली होतीस की शाळा सुटल्यावर तुला आईस्क्रीम घेतो. मग काय तर शेवटी घ्यायलाच लागला. आणि उन्हाळा म्हटलं ना, गरमी सुरू होते, त्यामुळे नाही असलं खायचं जास्त इच्छा होती आणि माझी तर जास्तच होते. आणि शिवांश बरोबर मला पण खायला भेटतं. आणि माझं पिल्लू ना दुपारच्या टायमिंगला असं झोपून त्याचा अभ्यास करायला चालला होता शाळेतला. ड्रॉइंग रंगवायची चाललं होतं त्याचं काम. आता खडू ठेवण्यासाठी नाही मी डब्बा छोटा दिला होता त्याला, कारण 2-3 वेळेस बघितलं त्यानं बॉक्सनं शाळेतच टाकून येत होता, त्यामुळे ह्यावेळेस डब्बाच दिला. सकाळी माझ्याकडून कालवण जास्तच कमी झालं होतं, त्यामुळे दुपारी काय आम्हाला पुरणार नव्हतं कालवण. त्यामुळे म्हटलं चला काहीतरी आपण वेगळं करूया आणि झटपट होणारं करूया. मला ही रेसिपी आठवली, आमच्या आई लहान असताना असे करायची सुकं बेसन. चला म्हटलं आज आपण पण करूया आणि खायला खरंच एवढं भारी लागतं ना. मी तर पहिले सुकं सुकंच खायचे, भाकरी अशी माझी राहून जायची आणि बेसनच नुसतं खायचं. पण आई करते तसं काय जमलं नाही मला, पण आपलं केलं माझ्या पद्धतीने मी सोपं एकदम. संध्याच्या टाईमला शिवांचा मी अभ्यास करायला बसले होते. आता रोजच त्याचा मी अर्धा तास तरी अभ्यास घेते. आता शिवांची शाळा चालू व्हायच्या अगोदर मी टीचरला विचारलं होतं ॲडमिशनच्या वेळेस की तुमचा सिलेबस काय आहे. तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं A to Z आहे, परत 1 to 10 कलर्स म्हणा किंवा ॲक्टिव्हिटी थोड्याफार. आणि त्यांना मराठी हा काही विषय नाही, तरी पण माझं पिल्लू ना आता मराठीमध्ये वाचतो लिहितो स्वतःहून. ह्या गोष्टीचं मला एवढं भारी वाटतं ना, कारण एवढ्या कमी वेळात तो एवढं काय काय शिकतोय. आणि असं नाही की त्याला मी स्वतःहून लोड देत्या, तो स्वतःहून मला तोंडाने म्हणतो की मम्मी मला काहीतरी वेगळं शिकव. त्यामुळे त्याला शिकवायला पण मला एवढं भारी वाटतं ना. आणि मला तर वाटतं ना आमच्या टायमिंगला ना मला फक्त खायला जमत होतं एवढ्या लहानपणी तरी, आणि पेन पकडायचा तर लांबच विषय हो. आणि लिहायला तर अजिबात जमतच नव्हतं. पहिलीपर्यंत तरी ना मला वाचायला सुद्धा येत नव्हतं, आणि ते बेरीज वजाबाकी तर लांबच हो. एवढ्या कमी वेळी शिवांश माझा एवढं काय काय असं म्हणजे प्रतिसाद देतोय ना मला, त्यामुळे मला इतकं याचा अभ्यास वगैरे केला इतकं भारी वाटतं ना. आणि शिवांचा अभ्यास घेत घेत ना मी सगळं जेवण वगैरे करून घेतलं. आणि आज मी अंड्याचं कालवण केलं होतं. सगळा पसारा वगैरे आवरून घेतला, भांडी वगैरे घासून घेतली, कारण मला ना आज फेशियल करायचं होतं आणि मी घरीच करणार होते. ही माझी दुसरी वेळ आहे फेशियल करायची. आता मला ना पपयाचा म्हणून तर सगळ्यात भारी चेहऱ्यावरती सूट होतो, कारण ज्यांची स्किन ऑइली म्हणा, सेन्सिटिव्ह किंवा पिंपल्स वगैरे येतात ना, त्यांच्यासाठी पपयाचं फेशियल एकदम भारी. आणि मी ह्याच्या अगोदर एक फेशियल करून बघितला, पण तो मला काय सूट झाला नाही. परत हर्बलचा पण करत होते, पण तो पण एवढा असं काय मला चांगला असं इफेक्ट देत नव्हतं. आणि पपयाचा म्हणाल तर सगळ्यात महाग एकदम पपयाचा. आणि मला असं मसाज वगैरे म्हणाल ना तर मला थोडाफार अनुभव आहे, कारण मी ह्याच्या अगोदर मी पार्लरमध्ये करत होते फेशियल, त्यामुळं मी घरीच म्हटलं आपण ट्राय करूया. फेशियल वगैरे मस्त केलं. आता पार्लरसारखा मसाज काय घरी भेटत नाही, पण जाऊ द्या म्हटलं पपयाचा मला काय परवडत नाही, त्यामुळे म्हटलं चला आपण आपला घरीच करूया.